नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहतात द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आज आपण एका रांगड्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. आपण बोलताना नेहमी रांगडा असा शब्दप्रयोग करत असतो, परंतु अनेकांना रांगडा म्हणजे नेमका कसा असतो किंवा रांगडा व्यक्ती नेमका कोणाला म्हणायचं आहे, तो काय काम करतो, तो कशा पद्धतीचं काम करतो याची माहिती नसते. केवळ आपण एक शब्द तो वापरत असतो. पण आज प्रत्यक्षामध्ये अशा एका रांगड्या व्यक्तिमत्वाची, त्यानं उभा केलेल्या कार्याची ओळख आजच्या भागामध्ये आपण करून देणार आहोत. आणि ते आपले पाहुणे आहेत श्री दगडू साळुंके पाटील. हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बोरगाव नाहुली या गावचे ते रहिवासी आहेत. आणि गेल्या 17 वर्षापासून ते अविरोध तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण गाव त्यांना निवडून देतं. 17 वर्ष त्यांना अविरोध का निवडून दिला असेल, किंवा हा व्यक्ती कशा पद्धतीचं काम उभा करतो, कशा पद्धतीचे या व्यक्तीचे विचार आहेत, ते आज आपण च्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. दादा, रिंगणच्या स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज मुद्दामहून आज तुमच्या या शेताला आमच्या टीमने भेट दिलेली आहे. आणि तुमचा हा सगळा बारदाना असा शब्द प्रयोग करेन मी. मग त्या म्हशी आहेत, पाणी आहे, अनेक तुम्ही तो उद्योग करताय, अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुमचं ते लोखंडाचं उभा केलेलं घर, म्हणजे साधारणपणे शेतकरी जे प्रयोग करत नाहीत ते तुम्ही प्रयोग केलेले आहेत. या सर्व विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात करूया की हा जो व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय, म्हशी पाळण्याचा, याची कल्पना तुम्हाला कशी सुटली आणि त्यातून तुमचं काय प्रॉफिट आहे? असं आहे, पहिलं पाटील सर आम्हाला ही जी डोक्यामध्ये आणलं शेड बनवायचं, उभा करायचं, की एक मी ज्या टायमाला कुणबी करीत होतो त्या टायमाला 4 रुपये किलोनं 3 किलोची फास आणली 79ला. त्या 79ला आणलेल्या फासाची किंमत आज बांगरला 120 रुपये आहे. कुळवाची फास, कुळवाची आवताची म्हणा, कुळवाची म्हणा. मग त्या टायमाला 12 रुपयाला फास आणलेली तिची फासाची किंमत आज रोजी बांगरला 120 रुपये होते. भंगारमध्ये 120, बांगरमध्ये 120 होते. क्या बात आहे. तर मग इथं शिमिटी ह्याच्यावर म्हणते तुमच्यासारखे आल्यावर बांगला का बांधला नाही, मोठा बांगला झाला असता. मग माझं मत आहे त्या बंगल्याचं उद्या वावरात सुद्धा कोण टाकू देत नाही. तर हे 14 टन नवं लोखंड आहे आणि बोरचा पाईप 14 टन आहे. म्हणजे एकूण दोन्ही 15 लाखाचं 16 लाखाचं लोखंड आहे. ह्याचे उद्या लेकरा बाळाला उद्या चालून त्याचे किती पैसे होते. म्हणजे हे तुम्ही तुम्हाला थांबवतो, सिमेंटचं बांधकाम करायचं नाही, वाळू सिमेंटचं, कारण हे उद्या डेड आहे, वाया जाणारी गोष्ट आहे, त्याचा काही फायदा होणार नाही. आणि असं वर्षानुवर्ष टिकून राहिलं पाहिजे. त्यापासून कसलाही धोका कुटुंबाला कधीही नाही झाला पाहिजे. मग ते भूकंप असेल किंवा वादळ असेल, पावसाळा असेल, जे काही असेल ते. आणि त्यामुळं तुम्ही लोखंडाचा बंगला बांधायचं ठरवलं. किती टन लोखंड तुम्ही आता वापरलाय? जवळपास 28 टन लोखंड असेल पाटील. बापरे. आणि सिमेंटाचं जी मी घर सुद्धा बांधलं नाही स्वतः. का बांधलं नाही? आज शिवाजी महाराजाचा पुतळा 2 वर्षात पडतोय, त्याला पैसे कमी आहेत का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 2 वर्षात पडतोय. आज हे पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला जो काही ती सिमेंटाच्या बांधकामाला माझा विरोध आहे. सिमेंटाला ताकद आहे, त्याला पाणी पाजू शकत नाही. आज मला सांगा, आज आमच्या गावातला रोड अजून त्याचं बिल निघालं नसेल, आता विभागात त्याचे खड्डे पडायला लागलेले. मग हे उद्या माझ्या मतानं शेतकरी भाषेत बोलायचं म्हणजे बिल्डिंग ही थडगं बांधून ठेवायला लागलो आपण लेकरा बाळाला उद्या. ही माझी वैयक्तिक भावना आहे. 4-5 वर्ष झालं मी घर बांधलंय, निमेवर पत्रे टाकलेत, निमेवर सलाब टाकायचंय. 4-5 वर्षाखाली बांधलेला आता निर्णय घेतला की त्याच्यावर पत्रे टाकायचे, लेकरं बाळ सुखरूप राहतील. ही माझी वैयक्तिक भावना आहे. मला कोण सांगत नाही, दुसऱ्याची राय मला पास पडत नाही. म्हणजे घरातल्या कुटुंबाची बरं का, आता दुसऱ्याची पास पडत नाही म्हणता येत नाही. आणि आमच्या विचाराच्या पुढे घरातले जात बी नाही. 2 मंडळी 4 पोरं. मग ही मोठा बारदाना, मोठा बारदाना म्हणा काय म्हणा, पण ही 2 मंडळी 4 बारदाना म्हणजे अजून मालकीन माझी शेताला येळवशी दिशीच गेलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मी बारका 4 एकरचा शेतकरी आहे. होय होय होय. मग जर आमचे दोन्ही बी मंडळी आले असतील तर येळवशी दिशी शेताला. म्हणजे तुमच्या दोन्ही पत्नी शेतात राबत नाही 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 असं तुम्हाला म्हणायचं? म्हणजे एवढा गरिबीतून मी व्यवहार बी आजपर्यंत
पद्धतशीर इज्जतीमध्ये ठेवला. अच्छा अच्छा. हा. आणि गावाचे उपकार पाटील म्हणतो आज 17 नग म्हणाले 5-6 वर्ष. नाही, त्या विषयावर आपण बोलू. आपण फक्त या घर ह्या विषयावर बोलतो. हो. मग आता लोखंडाचं 2 मजली घर तुम्ही उभा केलेलं आहे. होय. आता एक फायदा तुम्ही हा सांगितला हो. की ते पिढ्यानपिढ्या टिकून राहील. हो. दुसरा आता तुम्ही आणि तिथं उद्या त्याची मोड होऊन खाता येईल. हे पुढचं झालं. हां. पण आज त्या घरामध्ये वावरताना वागताना काय त्याचा काही त्रास आहे का, त्याची काही अडचणी निर्माण होतात का, किंवा घरातल्या बायका किंवा कुटुंबातली लोक यांना सगळं हे लोखंडाचं घर आहे, प्रचंड उन्हाळा झाला आहे, प्रचंड गरमी होतीये, याचा सगळा त्रास होतोय, असं काही घडतंय का? त्याच्यावर घडू शकत नाही. ही रानातली वावरातलं नैसर्गिक हवा आहे. हां. ह्याच्या इतकी तुमच्या घरी बिल्डिंगमध्ये एसीची हवा चांगली मिळू शकत अच्छा नाही. अच्छा. हां हां. कारण इथं काय नैसर्गिक हवा आहे, वरून फॅन आहे आणि हवा चौकून आलेला, पाणी आहे, दंडवाला आहे, भिजण्याची हवा आहे, वलरान भिजलेला आहे, हवा गार येते. घरी बंगल्यात बसवत ना, पण इथं आम्हाला समाधान मिळते. क्या बात आहे. हां हां हां. इथं समाधान मिळते आम्हाला. सगळं नैसर्गिक सुख बस, तुम्हाला बस. हो, हो, हो. इथं आहे. आणि या तुमच्या लोखंडाच्या बिल्डिंगचा हो. तुम्हाला कसल्याही पद्धतीचा धोका नाही. धोका नाही. भूकंप झाला तरी सुद्धा धोका नाही. आता आपण येऊया तुमच्या दुग्ध व्यवसायावर. हो. आता आपण पाहिलं की तुमच्या या गोठ्यामध्ये प्रचंड मोठमोठ्या म्हशी आहेत होय. आणि उत्तम म्हशी पालन करून हो. त्याचं दूध उत्पादन तुम्ही करता आणि त्याचं पुढे काय करता तुम्ही, तुमचा व्यवहार नेमका तुम्ही इथं कसा जुळवता? आम्हाला काय म्हणायचे, सकाळी उठणे, धारा काढणे, धारा काढून ती दूध काही वरव्याला द्यायचं आणि उरलेलं दूध खवा करायचा. स्वतः तुम्ही खबर स्वतः करतो. स्वतः म्हणा, पोरग हा, हा, म्हणा, हा. गडी माणूस तुमच्या म्हणा. कुटुंबातले लोक. हो हो हा, हो. हा, आणि ती खवा फ्रीजमध्ये टॉक करतो. क्या बात आहे. येऊन इथं पवित्र चांगला खवा आहे म्हणून येऊन खवा घेऊन जाते. नंबर 1 क्वालिटीचा नंबर खवा. 1चा खवा. अधिक शुद्ध, त्याच्यामध्ये हो. कसल्याही पद्धतीची भेसळ नाही, नसलेला नाही, खवा नाही, तुम्ही नाही. उत्पादित करताय. हो. आणि मग याची मार्केटिंग किंवा याची विक्री कशी होते? इथं जागेवर नाही. हो. तुम्ही तर कुठेही घेऊन जात नाही जात विकायला. नाही. इथं पुरत नाही माझा खवा, जेवढा माझा होतोय. हा. दोघा चौघा शेतकऱ्याचा घेतोय, ती बी म्हशीचं दूध घेतो. साधारणपणे रोज किती खवा उत्पादित करतात? 5-7 किलो. 7 किलो. हो. पण तो ओरिजिनल. मग ते ओरिजिनल. हा. कवा कमी होतंय, कवा जास्ती होतंय, कवा कमी होतंय, कवा जास्ती होतंय. घरचं दूध पळत फिरायचं नाही. दूध इथंच कारणी लागलं पाहिजे. खवा इथूनच जिंकला पाहिजे. चारा इथंच उपलब्ध झाला पाहिजे. दूध ह्या विषयावर आपण जरा बोलूया. दुधावरच बोललो की मग. तुमचं दुधावर खूप प्रेम आहे. होय. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैलवानकी सुद्धा केलेली आहे. होय. दुधाशिवाय तुमचं जेवण नाही. काय सांगाल दुधाविषयी, काय बोलाल? माझा 19ला लॉकडाऊनमध्ये हार्ट अटॅकचा झटका आला. हा. पोरवानी नेलं. मग डॉक्टरने मला अँजिओग्राफी, पहिला पेशंट तुम्ही आहो म्हणले. कालकिर्दीमध्ये शिवपूजा डॉक्टर. अच्छा. म्हणले का, पिशी, लाल पिशी, जी रगत तुमच्या शरीराला जी लागायचं ती बराबर कसं ठेवलं तुम्ही. क्या बात आहे. हा. मी म्हणलं माझी खादगी तुम्ही काय खाता मामा म्हणले. म्हणलं साहेब आता मी जंगली माणूस तुमचं आहे. जीवन. हो हा, हो. हा. तुम्ही शेतकरी माणूस आहे म्हणलं. ज्या त्या मोसमातली ज्या त्या पदार्थाची भाजी खातो म्हणलं. क्या बात आहे. उमराची दुडी दिसली तर गाडी उभा करून ती घड काढून त्याची भाजी करून खातो. अच्छा. हा. चिंचचा फुलवारा मोसमामध्ये फुलवऱ्याची भाजी 1 2 3 वेळेस खातो. वा. पात्र्याची भाजी खातो. टमाटर खातो. चिंच म्हणजे जेवढे पदार्थ आपले वनस्थळी शेतीमध्ये जमले नैसर्गिक भाज्या तेवढ्या खातो. सर्व हिरव्या भाज्या, सगळे ज्या त्या मोसमातली आलेली भाजी सगळी फळे बिळे सगळे. बस, हा. हो. आणि पुन्हा म्हणले मला तुम्ही चहा कोरा प्या. डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला डॉक्टरने दिला. सांगितलं त्या टायमाला हा, दुधाचा चहा पिऊ नका. पिऊ नका. म्हणलं व्यायाम करायचा, शरीर हलवू नका. म्हणलं वजन 15 किलोच्या पुढे उचलू नका. डॉक्टरांचा हा सल्ला. ही डॉक्टरचा सल्ला. त्यांचा सल्ला मी ऐकलो नाही. अच्छा. हा. सकाळी 1 गिलास निरसं दूध पिऊन बाहेर पडतो, संध्याकाळी झोपताना जेवण करून 1 गिलास दूध पितो. म्हणजे रोज 2 ग्लास दूध आजही 2 गिलास पुन्हा त्या डॉक्टरनं चहा तरी बा सगळ्याला माहित आहे त्याचा पितो. चालू. आणि जेवणागणीच 2 केळं आणि 1 गिलास ताक लागते मला नियमितपणे. नियमित. 12 महिने, उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो, जेवण केलं की 1 गिलास ताक. अच्छा. आता केळ एखाद्या टायमाला संपला असेल, एखाद्या मिळणार नाही. तुम्ही टायमाला आता खेड्यात राहता त्यामुळे एखादी गोष्ट. पर घरचे चांगली व्यवस्थित करतात. पोरं बी दादाचे खेळ आहेत का म्हणून रोज लातुराव शिवून विचारून आणून पोच करतात. हा, हा, हा. हो. जन्मलेपासून लाडा जीवन गेलं माझं. हा. पाहुणेरावळ्यात गेलं, गणागोतात गेलं, माणसावात गेलं. गावानं सुद्धा लाड केला आणि तुमचा. घरात बाया लेकरावानी सुद्धा लाडच पुरला.
17 वर्ष तुम्हाला तंटामुक्ती समितीचं अध्यक्ष ठेवलं. हो कसं काय एवढं गावात तर एवढा त्या पदासाठी भांडणं असतात होय. आणि मग तुमच्या गावामध्ये जरा बी भांडण झालं त्याचं काय कारण आहे दादा? अहो मी म्हणलं मला नका दुसऱ्याला काय बघू द्या, विरोधी तर हात कोण उभा करीत नाही, पण दादा तुमच्याशिवाय गाव शांत राहत नाही म्हणते. आणि आता मी कशाला मोजू ग्रामपंचायतनं नोंद फुले 27 माणसाला काय ते चौकात बुटं घातलेत मी. मारला तुम्ही डायरेक्ट? चौकात बुटं घातले, माझा एक 1,500-2 हजार रुपयाचा बूट पायातला. क्या बात आहे. हा हो. हे ते तुम्ही त्यांना बुटानं मारायचं चौकात, याचं काय कारण आहे? ती पिऊन पारावर झोपणं आणि बडबड करणं, म्हणजे दारू पिऊन गावात दारू येणं. पिऊन. हा न पिणारला कसं मी करे असभ्य लोकांशी. हा एखाद्या माणसाला बाया माणसाला त्रास हा, करणं, हा. एखाद्या वडील माणसाला त्रास करणं, संताला एखाद्या बामण मारड्याला त्रास करणं, असल्याला तोंडानं सांगितलं नाही बुटानं सांगितलं. तुमच्याकडे डायरेक्ट शिक्षा आहे. हो हो. म्हणजे तुम्ही त्याच्यावर पोलीस केस करत नाही, पोलिसला बोलवत नाही, त्याला त्यांच्या ताब्यात देत नाही नाही नाही, पोलीसवाले काय करते, जाऊन गेलेत पोलीसवाले, ठेवून बी घेत नाहीत. हा हा हा. आणि एक पोलीसवाले पर्यंत आजपर्यंत 17 वर्षातलं घरा नाही सांगितलेलं कुणी फौजदार बदलीवर येऊ जा. माझा फोन गेला होय म्हणूनच पुढल्याला. क्या बात आहे. हा. क्या बात आहे. हा, हा. त्यांना एकच माहित आहे, 10 रुपया खात नाही, चहा पदार्थ. आता तुम्ही एवढं तुमची दहशत गावात आहे दारूविषयी, हा. तर तुमच्या गावात आता पूर्ण दारूबंदी आहे का? नाही. का नाही? का नाही, 2 पार्टी. हा हो, तुम्ही नावली बोरगाव म्हणजे एकच आहे. बर. तुम्ही काय म्हणता की बाबा ज्या टायमाला इलेक्शन 15 वर्षानं गाव झूप म्हणजे गावाला पालतं घातले. दुर्दैव आहे, ह्याच्याहून मोठं काय, आज 2 वर्षी साईड पट्टी खणली आहे, आता मुरून टाकलाय. अजून ही रोड जाताना माणसं मरायला किती खून व्हायला आहेत, वाट बघणार आहे. 2-4 रस्त्याने जाताना इकडे इकडे पडले, म्हणजे गावातला करता मनगट निब्बर नाही. 2 दिवस कारभारात केलं की बाबा काय मी असा करतो तसा करतो आणि बाया सारल्या, मग त्याची बी चूक नाही. गाव सगळे राहतात बळी पडायला लागले. आता कुण्या रूपानं पडायला ते आम्हाला काय म्हणायचं नाही. आणि पुन्हा सगळे घराणे तर माझ्याकडेच आहेत. ग्रामपंचायत म्हणतंय दादा माझ्या नालीतून पाणी चाललंय का इथं, ग्रामपंचायतकडे जा म्हणलं तर कुणी जात नाही. म्हणजे तुम्ही तंटामुक्तीचं काम करता करता हो. गावच्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत हो. त्याही तुमच्याकडेच. हो. खाजगी भांडणं तेही तुमच्याकडेच, काय संसारातलं बायको नवऱ्याचं भांडण तेही तुमच्याकडे. हो. आणि मग हे सगळं करून गावचा कारभार करून बाकी आपला सगळा व्यवसाय सांभाळणं, हे गोष्ट तुम्हाला जमतं कसं? एवढी तुमच्यात ऊर्जा ताकद कुठं येते एवढी? माझे म्हणजे स्वतः मी करीत नाही, हाताखाली माणसं आहेत. हा शेतातले शेतातले काही मजूर वर्ग आहे, हा. पुन्हा बोतल्याचा गडी एक आहे. अच्छा अच्छा. हा. मग ते बाहेरल्याची मदत एकटा काय करू शकत असते. अच्छा अच्छा. हा. पोरव आहेत. म्हणजे ही सगळी तुमची जी टीम आहे, हो. ही टीम घेऊन तुम्ही पुढे काम करता. हो. मला हे सांगा की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू होय. अशा पद्धतीची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुतीच्या लोकांनी दिलेली होती. हो. पण प्रत्यक्षात आता 7 महिने झालं सरकार येऊन पण ते काही कर्जमाफीचं बोलत नाहीत. उलट आम्हीच ही घोषणा दिलीच नाही किंवा आम्ही आश्वासन दिलं नाही म्हणतात. काय म्हणाल तुम्ही या सरकारच्या कामकाजाविषयी? काय मला काय म्हणायचंय, आपल्या 15 वर्षात गाव झोपीत आहे, राहतात तिकडे पलटी झालं. मग ह्या सरकारचं आश्वासन मॅच थोडंच ऐकलेलं आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. होय होय होय. मग आता ह्याच्यावर माझी 100% 101% संशय आहे मला की खऱ्यानं मतदान होऊन भाजप सरकार सत्तेवर आलेलं नाही. आलेलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे? माझं वैयक्तिक मत आहे. हा हा हा. भाजप सरकार जे आलेलं आहे फ्रॉड आहे. हो. आता काही जणांनी उमेदवारांनी केसेस टाकल्यात, त्यांनी काय उत्तर दिलं की बाबा तुमच्या मतदारसंघात 50,000 रुपये तुम्ही भरा, फेर मतदान घेऊ. का घेणार? निवडणूक आयोग काय येऊन हे करीना. क्या बात आहे. तुम्हाला म्हणजे इथपर्यंत तुमचा अभ्यास आहे निवडणूक अभ्यास नाही. मी असं बघितलं तर 9 वर्षे पाटील शाळेत अंगठा करतोय मी. होय 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 होय. शाळेत 9 वर्षे मला तुमचं शिक्षण किती झालं हे जरा याला रिंगणच्या प्रेक्षकांना कळू द्या. शिक्षण माझं रामभाऊ मास्तर पैसे माझं वर्गात टीशीवर नावच नाही, टीशीच नाही नाही तुमची. म्हणजे तुम्ही शाळेत गेलं नाही. आणि 12वीचा विद्यार्थी समोर उभारत नाही हिशोबाला. क्या बात आहे. क्या बात आहे. रामभाऊ मास्तरचं. हो हो हो. एवढं तुमचं गणितावर कमांड आहे पूर्णपणे. माणिक घुटे आमच्यातला मरून गेला, त्यानं 12वी पहिली पास होता. ज्यानं अगोदर हिशोब काढील त्यानं राहायचं आणि बाकीच्यानं गाव सोडून जायचं म्हणून त्यानं माझ्यापासून मर्जीस्तोर माझ्या हिशोबाला माझ्या संकट होईल. दादा देवेंद्र फडणवीस तुमच्या भागातून, तुमच्या गावातून, तुमच्या आता शक्तीपीठचा रस्ता काढतायत. होय. तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या जमिनी त्याच्यामध्ये जात आहेत. होय. आणि शेतकरी त्याला विरोध करतायत. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावर?
आता माझ्या विषय एक वाटतंय, शेतकरी विरोध जे करतात हां आता एक खऱ्या भावनेतून करीत नसेल, त्यांना मोबदला कमी असेल बरं, हां तुम्हाला वाटतंय? आम्हाला वाटतंय. हां. आणि त्या सरकारची भावना काय, आता जे काही घरं काहीतरी धंदा व्यवसाय काढल्याशिवाय हां. मोठे खात. आता कालच्या एक पेपरला वर्दी आहे बघा, काय वर्दी आहे, 4 लिटर पेंट द्यायला शाळेला, किती 4 लिटर पेंट द्यायला 65 मिस्त्री लागलेत आणि 168 रोजगारी लागलेत. म्हणजे इतका भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये असं तुम्हाला किती लागलेत? 4 लिटर कलर म्हणजे एक मजूर एक ही शाळेतला दिवलं होतं. कालच्या पेपरला आहे बघा, हां 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 आकडेवारी सांगतो तुम्हाला बरोबर आहे. की 168 मजूर आणि 65 मिस्त्री आणि 1 लाख काय ते 6,000चं काय ते त्याच्यात बिल आहे. मग ती 106 रुपयामध्ये कलर होऊ शकते. ही साध्या गल्लीबोळातले हे ग्रामसेवकची समजा गावकर्त्याची अगर सरपंचाची अगर तुमच्या मेंबरची अगर ही म्हणा एवढा धड देखत आहे. मग आता ही 85,000 कोटीचा व्यवहार आहे, 85,000 कोटीचा व्यवहार आहे. मग पुन्हा कडे शेतकऱ्याचं वेगळं आहे. अजित पवारांच्यावर बोलतो तुम्ही? तीच दोघांवर मी बोलतो. हां आज मला सांगा, 40 आणि 50 वर्षापासून जो काही हे खासदार आमदार असेल गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक राजकारणी लोक असतील, कसलाही माणूस असू द्या, फाटकी चेटी आधी लिहतो तिकडे गेल्यावर काय काय त्याची संपत्ती सापडत नाही. कारण काय त्याचं? म्हणजे जनतेची जनसेवा करायला जाते का जनतेला लुटायला जाते सरकारचे लोक? हां? बरोबर आहे, बरोबर. मला काय म्हणायचं की बाबा आता तितक्या लांब बोलू शकत नाही मी, काही करू बी शकत नाही, पण एक शेतकरी रूपाने की बाबा आमच्या कळत्या भावनेनं म्हणतो, कसला बी माणूस. दादा दादा तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहताय तो लातूर जिल्ह्यातला लातूर ग्रामीण मतदारसंघ, होय बरोबर आहे? होय. आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख होय. हे पराभूत झाले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार रमेश कराड होय. हे विजय झाले आहेत. या दोन व्यक्तीच्या किंवा या नेत्यांच्या कामाच्या संदर्भात तुम्ही तुमची पसंती कोणाला राहील? मला एक म्हणायचंय, काय म्हणायचंय, आम्ही ज्या टायमाला लातूरला जात होतो त्या टायमाला गांधी चौकामध्ये आमच्या बैलगाड्या लुटीत होते, कोशनी चाकू मारून ही मारून. हां हां हां, आज विलासरावच्या म्यानं महाराष्ट्राच्या उपकार फेटायचे नाहीत, त्याचा उपकार विलासरावचा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आज शेतकऱ्याला इथं काय काय आणले, आता मला त्याची मोजा येत नाही, एखाद्या तज्ञाला सुद्धा मोजा येऊ साखर शकत नाही. कारखाना. एकमेव साखर कारखाना, दुसरा कारखाना, तिसरा कारखाना. ज्या टायमाला साहेब मुख्यमंत्री झाले त्या टायमाला म्हणले होते आज 10 गाड्या दिसल्यात, पुढल्या वर्षी 1,000 दिसत्याल, त्याच्या पुढल्या वर्षी 1 लाख गाडी दिसेल माझ्या कर्मचाऱ्याला आणि माझ्या लातूर जिल्ह्याला. क्या बात आहे. ही स्वप्न बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. आता राजकारणी आता मी बी कोणाचा तरी विरोधच आहे, बरोबर आहे. स्वतःच पटवण्यासाठी. अगदी खरं आहे. पण जी आपल्या लातूर जिल्ह्यासाठी विलासरावच्या घराण्याची गरज आहे मी म्हणतो, देशमुख घराण्याची. आज मला सांगा, मध्यवर्ती सहकारी बँकेचं जिल्हा बँक, हां. जिल्हा बँक आहे आपली मध्यवर्ती सहकारी बँकेची, बाहेरगावची तुम्ही जिल्ह्याचे ऐकत आहोत बरोबर आहे. परिस्थिती. मग ह्याची तुम्हाला सांगायची गरज नाही. दिलीपराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली ते होय, मग ह्याची सांगायची काही गरज नाही. नंबर बस. वनच. तीच मग मला काय म्हणत, त्यांचं जे बी काही कार्य असेल, आता 2 गट असते 3 गट असते, स्वतःची भाषा पटवितो. आता आमच्याकडे 17 वर्षापासूनची भांडणाचा माणूस म्हणजे येतो. लातूर जिल्ह्याला किंवा या भागाला विलासरावजीच्या परिवाराची गरज गरज आहे असं तुम्हाला म्हणायचं. आपल्या लातूर दादा, आपण जिल्ह्यासाठी जरा- गरज आहे दादा, मी आपण जरा राजकारणाकडून आता थोडंसं आणखीन आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे गेले. कारण मी सुरुवातीला माझ्या तुमची ओळख करून देताना रांगडा असा शब्द हो, प्रयोग केला. हो, बरोबर आहे. हो. आणि तुम्ही स्वतः कॅमेऱ्यासमोर सांगितलं की तुमची 2 कुटुंब आहेत, होय. तुमच्या 2 पत्नी आहेत, तिकडच्या पत्नीची मुलं, इकडच्या पत्नीची मुलं, असा सगळा तुमचा मोठा गोतवाळा आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं एक म्हण असायची की 2 पत्नी असलेल्या व्यक्तीला खूप मोठा संघर्ष करावा लागायचा किंवा खूप त्रास असायचा, किंवा ते एक म्हण होती बघा, 2 बायका आणि फजिती ऐका. अशी तुमची कधी फजिती वगैरे काय होते का नाही? तुम्हाला मी सांगतो काय,
एसटी मध्ये किती माणसं बसलेली असतात वाहन मध्ये माग किती बसलेले असतात 55 माणसं हा बसलेली. मग ती जिम्मेदारी पुढल्यावर आहे का मागटल्यावर आहे पुढच्यावरच आहे. ड्रायव्हर बरोबर आहे ही बरोबर आहे. मग दोन गोरे जर एकामेकीला बांधले हा, हा. त्याला जर ती दोन गोरे सांभाळणारा जर मालक झाला क्या बात आहे. त्या दोन्हीची टक्कर लागून मेक उपसून नेऊ शकत नाही क्या बात आहे. आणि जर मालक तिथं कच्चा पडला तर त्या दोन्हीची टक्कर लागती आणि मेक उपसून दोन्ही गोरी निघून जातात मग दोन्ही बायकासाठी आजपर्यंत मी माझ्या तोंडानं कौतुकास सांगतो शेजाऱ्यानं म्हणावं 3 पोरी आणि 4 पोर आहेत 7 लेकरं तुम्हाला 7 लेकर आहेत 2 बायका आज मी तुमच्यासारखं आलं तर ती कृतीचा आहे का हिचा आहे ओळखू येऊ शकत नाही कारण ही काय येऊ शकत नाही ड्रायव्हर चांगला आहे तिथं एकामेकीला 2 बाईला सांभाळायचे म्हणजे काय मालक असं सोपं इकडून काम मला नाही. म्हणजे सोपं मालक काम आहे नाही. ते, हा. सोपं काम त्याला रांगडेपणाच लागतो ती कसा गेला तो तुमच्यात आहे हा. अच्छा ठीक आहे हे झालं तुमचं हे तुमचं आता झालं. अजून एक शब्द ह्याच्यावर ऐका माझा ऐका. हा ऐका ज्या टायमाला माझ्या बायका घरी आल्या त्या टायमाला त्यांना म्हणलं तिला 500चं घेतलं तर तू 1000चं माग पण तिला का घेतलं म्हणायचं नाही आणि पोरग बराबरीला आल्यावर म्हणलं ज्या दिवशी दारून सुपारी तू केलेली माझ्या कानाला आणि डोळ्याला ज्या दिवशी मला बघायला मिळेल त्या दिवशी तू माझं पोरग नाही मी तुझा बाप क्या नाही बात. त्या दिवशी आपलं बाप लेकाचं नातं तुटलं बराबरीला आल्याशिवाय तुम्हाला हाणं मारणं माझ्यानं होत नाही बरोबर आहे. हा. हाणं मारणं माझ्यानं होत आता नाही ही झाली तुमची भूमिका हो. 2 तलवारी एका मॅनामध्ये ठेवायच्या हो हो त्या तलवारीचा एकमेकाला संघर्ष कधी होतो का नाही झालेलं त्या दोघी कधी भांडतात का नाही झालेलंच नाही मी काय सांगू भांडण कशाला म्हणतात ह्याची ओळख नाही आमच्या घरात पोरवाची नाही मायलेकराची नाही त्या दोघीची नाही आमची नाही भांडण कशाला म्हणावं ह्याची ओळखच आम्हाला क्या नाही बात. तुम्हाला मी काय सांगितलं एका भाषेतून किंवा मेनमध्ये ठेवायच्या दोन्ही खिशेत सुद्धा 2 चाकू राहते बरोबर हा सांभाळावं ते तसं एकामेकीला जर 2 गोरे बांधले त्या दोन्हीची टक्कर जर लागली आणि मालक जर लांब राहिला तर ती मेकच उपसून घेऊन जाते खरं आहे खरं आहे बरोबर आहे का आणि त्याला मालक जर चांगला असला तर मालक जर चांगला असेल त्या ठिकाणी ती गोरे काहीच करू शकत नाही तसं ड्रायव्हर पुढे गाडी चालवायला जर चांगला असेल तर मागडले माणसं सुखरूप सुखरूप राहतात राहतात. तसं मला इकडून मराठीतून सांगायचं म्हणजे त्या 2 बायकाच्या पुढे एक आकण्यानं तर मी हुशार आहे कसलाही हा. बायको एक आकण्यानं जर हुशार असली तर वाटोळं तर नवऱ्याला पाणी व्हावं लागते तिथं क्या बात आहे क्या बात आहे हा एक आकण्यानं म्हणजे एक पैसा हा. टक्केवारी सांगायचं म्हणजे त्या दोघींपेक्षा तुम्ही हुशार आहात हुशार आहोत हा 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 आणि 1 पैसा जर आपल्यापेक्षा ती जर हुशार झाली हा. ती सवालच नाही आण म्हणते इथं बसून आता माझी बायको म्हणजे अरे दादा डबा जेवणाला जायचंय दोघं बी निघा मी एकटा येणार आहो येऊ का नग लग्नाशिवाय बाई नेत नाही मी डबा जेवणाला कुंकुलाला पोरगी बघायला ही मला पास नाही बिलकुल पास नाही मला. लग्नात तुम्ही जाता हो लग्नाला हौसानं जाऊ हम्म, हम्म. कुटुंब जाऊ बायकाला घेऊन जाऊ समाधान आहे मला बरोबर आहे हा हा पण ती डबा जेवणाला कशाला आता तिच्यावर मी जास्त बोलू शकत नाही ठीक आहे. कारण का आता आपण आता अजून एक शब्द ऐकतो तुम्ही विचारायला लागलो मी सांगतो हा. जो पाटील बायकोचा जो माणूस ऐकत आहे म्हणजे कारभार घरातला बाईवर जो चलतंय त्या नवऱ्याला भाकर खायला कमी मिळते असं मी म्हणतो तिच्या परपंचात चव नाही मग जागीरदार असू द्या खूपच 3 शानी उमऱ्याच्या मधली बघा महाराष्ट्रातले लोक तुम्हाला शिवाय देतील देऊ देखील सगळ्या बायका मान्य आहे तिला नाव ठेवत नाही आज त्याच्यावर तुम्हाला सांगतो म्या नाव ठेवायला पत्र पाटलीने कसं नाव ठेवून म्या तिला पत्रकारने विचारलं लातूरला आपली सभा झाली बघा मॅडम तुमचा पदर पडल्याला कसा म्या बघितला नाही ती माऊली काय म्हणावी ज्या दिवशी पदर पडल्याला माझा बघताल त्या दिवशी पदाचा राजीनामा देईन म्हणली मग आज बी बाया तशा हुशार नाही तर म्हणता राष्ट्रपती प्रतिभा पाटील लातूरच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्या म्हणाल्या होत्या. पत्रकारने विचारलं की पाटील साहेब तुमचा पदर कसा कधी पडलेला आम्ही बघितला नाही काय बात आहे, हा. मग ते पाटील साहेबांनी उत्तर दिलं काय की बा ज्या दिवशी तुम्ही पदर पडल्याला माझा बघताल त्या दिवशी तुम्हाला पदाचाच राजीनामा देऊन चला टाकेल क्या बात आपण दुसऱ्या विषयावर जाऊ हो. तुम्हाला 7 मुलं आहेत होय नाही 7 लेकरं 3 मुली तेच ना मुलं म्हणजे हे मुलं आणि मुली हो. हा आता हे सगळी मंडळी काय करते मंडळी नाही मुलं ही लेकरं काय हा. करतात शिक्षणात किती आहेत व्यवसायात किती आहेत काय काय माझा नोकरी वर्गावर नाही एकाला मोबाईलचं दुकान रिपेअरिंगचं झेरॉक्सचं बेकरीचं एक करतो एक मुलगा. दुकान गावात एक. करतो. हो हा. पुण्याला
इंग्लिश स्कूलची एक पिकअप एक आणि जीप एक 3 वाहनं घेऊन एक पोरगा पुण्याला आहे पुण्यामध्ये व्यवसाय कंपनीमध्ये. करतो. हो. आणि एक पैलवान मोठा झालेला आहे ती संजय बनसोडेंनी तिकडे उदगीरला तालमीला नेलेला आहे. तिथे तालमीतून पुन्हा काही म्हणजे तुमची कुस्तीची परंपरा तुमचा एक मुलगा पण चालविल्या पुढे- पुढे चालवतोय. हो. हा, हा. आता चला आपण वेळ कमी असल्यामुळं फटाफट 2-3 प्रश्न उरकूया. बोरगाव हे औसा तालुक्यातलं एक चांगलं गाव म्हणून ओळखलं जात होतं. गेली 10-20 वर्षापूर्वीचा जर आपण थोडासा विचार केला आणि आजचा विचार केला तर गावामध्ये पूर्वी जशी शांतता होती, पूर्वी सध्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित होती, ती आज आहे का? तुमच्या गावाला तर खूप प्रगती केली आहे. आमच्या गावाची प्रगती झाली पहिली 20 वर्षाच्या आधी. आज आमच्या बोरगाव नावलीला धाक राहिलेला नाही. घरात कुटुंबात जर एक माणसाचा धाक असला तर कुटुंब लेवलवर चालतंय. मग गावाला धाक नसल्यावर कुटुंब कसं चालेल? आता धाक पहिलं कुणाचा होता ना आता कुणी ठेवायचा? हां, मला काय म्हणायचं, सोसायटीने ठेवावं लागतं, ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीने ठेवावं लागतंय, माझा तंटामुक्तीचा मीच माझा ठेवावा लागतंय. माझ्या पदाचं कारण आहे का बघा गावात सोसायटीचं ह्याचं म्हणजे ज्या आपण खुर्ची गुंतवायची कशासाठी तिथं जबाबदारीनं काम करत नाही करायला पाहिजे. हां, आताची लोक. मग आम्हाला हरत जर झेंडे दिवशी सुद्धा जर सगळ्या जणाला वेळ नाही तर एखाद्याच्या कामासाठी वेळ कसा देऊ शकतील ती? क्या बात आहे, क्या बात आहे. जो झेंड्याला माझं तोंड वरडत आहे तिथं आज किती जण आहेत, त्या टायमाला किती जण होते? झेंडावंदनासाठी गावातल्या प्रत्येकाने हजर झालं पाहिजे. प्रत्येक नाही, निदान नेंबर तरी. हा हा हा. तिथं सुद्धा ते गेला जरा. सगळ्यांनी गावानं सगळ्या त्या नेंबरवर सोडलेलं आहे. हा, हा. मग सोसायटीचे म्हणा, ग्रामपंचायतीचे म्हणा, तिथं सुद्धा ते दांडी मारतात येत नाही. तिथं येत नाहीत. मग ह्याच्याहून दुर्दैव गावाची सेवा काय मोकळा टाइम देऊन करू शकणार आहे? चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही 4 एकरचे अल्पभूधारक शेतकरी आहात. हो. केवळ 4 एकर तुमची जमीन आहे होय. आणि 4 एकरमध्ये तुमचं उत्पन्न मात्र खूप प्रचंड आहे. होय. तुमच्याकडे म्हशी आहे, जनावर आहेत, ट्रॅक्टर आहेत, बागायत आहे, दुधाचा व्यवसाय आहे, लाकडाचाही तुमचा खूप मोठा व्यवसाय आहे. एवढे सगळे व्यवसाय सांभाळून तुम्ही खूप चांगलं उत्पन्न सुद्धा यातून घेता. महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकरी खूप गरीब आहे. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? काय केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी? आज ही फाशी घ्यायलेत ही सल्ला आहे माझी. हा हा. का मला सांगा, कसलाही कुण्या वागानं म्हणायचं, ज्या दिवशी पाडव्याला नारळ फोडून आपण शेतात नांगर घालतो होय. त्या टायमापासून त्याचं कमिशन कटून पोत्याचा बारदाण्याचा घरापासून इस्तूर कुणी बी सांगावं 1 रुपया उरलाय. उरत नाही, पैसा उरत नाही. 1 रुपया उरलाय. मग त्याच्या पुढलं तर दुर्दैव काय? आज मला सांगा, 5-5 हजार 6-6 हजार एका सहीला ती गैरहजेरीमध्ये सुद्धा. कालच्या आजच्या पेपरला मग वळीवर मोठाड वाचले. 12 वर्षानं पोलीसची नोकरी करताना एक बी दिवस ड्युटीवर गेलेला नाही. क्या बात आहे. हा. आजच्या पेपरवर आहे. 12 वर्षानं ड्युटी करते आणि पोलीस स्टेशनला एक बी दिवस नाही. मग शेतकरी पावसात बी माय घालतोय आणि सांच्याला येऊन फाशी घेतोय. पर्याय नाही त्याच्यापाशी दुसरा. आता डबल पेरायचंय आपल्याला. कशाने पेरावं का बघा, कशाने पेरायचं शेतकऱ्याला? हा, 2,500 रुपये नांगरण, 1200 रुपये मोगडण, 1200 रुपये कुळवण, 1000 रुपये पेरणी, 1 एकरचा भाव सांगा लागलो. बी अजून हां, पुन्हा 1500 रुपयाचं बी आणि 1500 रुपयाची पिशवी, ती बी निम्या अनुदानवर आलेली. क्या बात आहे. ह्याचा पहिलाच खर्च मोजा, फवारणी, पुढाय काढणी. आणि ज्या टायमाला काँग्रेस सरकार होतं त्या टायमाला 35च भाव होता आणि 4000च्या मध्ये सोयाबीन लोळत होतं. 1700ला आम्ही बॅग काढायला त्या टायमाला दिली. आज 7000 रुपये त्या बॅगची किंमत झाली काढायला मजुराला. आणि सोयाबीन 3500 मध्ये डुबा लागले. उत्पादनाचा खर्च वाढला. आणि पुन्हा त्याची पिशवी आज पेरायला गेला 3500 रुपये, तर आमचं 130 किलोला 3500 द्यायचे. क्या बात आहे. आणि 100 किलोला 3500 द्यायले सरकार. मग ही 3500 इकडे त्याच्या खर्चाला पुरू शकत नाही. शेतकरी इतकी तर दयनीय अवस्था कोणाचीच नाही. माझं जे आहे 4 एकरवर काही नाही. 4 एकरवर निघत असेल 2 लाखाचं उत्पन्न, पण 2.25 तर खर्च होते. आता इतर व्यवसायातून तुम्ही 4 पैसे दुसरे आता ही दूध म्हणा, जनावर म्हणा, दूध म्हणा, जनावर म्हणा, म्हणजे बाकी सगळे व्यवसाय व्यवस्थित ह्याची. राज्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. फक्त हे आम्हाला ह्याच्यामध्ये आता दुधाला सुद्धा काय भाव आहे? हा, आज मला सांगा, दुधाला
देशी हातभट्टी विकणाऱ्याला किती रुपये लिटर आहे आणि दूध किती रुपये लिटर दारू महाग आहे पण दूध खूप स्वस्त आहे. हा आहे का? बरोबर आहे, बरोबर. आज मला सांगा, तूप 700 रुपये लिटर आहे आणि दारू 7,000 रुपये लिटर आहे. क्या बात आहे. त्या मोठ्या लोकाला प्यायची इंग्रजी दारू इंग्रजी तीच इंग्लिश 700 रुपये लिटर तूप आहे दारू 7,000 आणि 7,000 रुपये लिटर दारू आहे. क्या बात आहे. पण ती 7,000 लिटर दारू पित आहे कोण? मोठी माणसं हा, मोठे माणसं. इथून ही सगळ्या जणांचं आमचं लुटून खाणारी म्हणतात. तीच प्यानारी हिंमत नाही तेवढी जाऊ दुसऱ्याचे प्यायला. आता ही जे प्यानारे आहे ते भटके, ही देशी हातभट्टीची प्यानारी आहे ती काय मजुरी आहे चांगली, ती जी आहे चांगली, ही करतात आपली, ही पेतात. पण ती अशी तुलना केली तर त्यात दारूमध्ये ह्याच्यामध्ये एवढी तुपवत आहे. आज काय 27 रुपये लिटर म्हणजे दुधाला काय त्याच्यात आज 27 रुपये किलो सुद्धा पेंड मिळणार गेल्या जनावराला टाकायला. 27 रुपयाला कडब्याची पेंडी मिळणार. एक म्हशीला 5 पेंड्या लागल्या. 7 पेंड्याची किती वैरण होते? 1 किलोवरच पेंड धरला आणि 3 लिटर दुधाच्या इकडं 90 रुपये व्हायलेत. अरे अरे म्हणजे दुधाचा धंदा पण खूप अडचण. काय करावं? शेण परवडा लागले पण दूध परवडा नाही. क्या बात आहे. शेण परवडा लागले, त्या मशीन हागलेलं. जनावर सांभाळायचं म्हणजे शेणा पाहिजे सांभाळायचं, बरोबर आहे बरोबर. दुधा पाहिजे सांभाळायला नाही. खतासाठी सांभाळायचं. खात म्हणा, शेण म्हणा, अहो त्याची गाडी त्याला बी भाव आहे, Correct. पण दुधाला भाव नाही. दुधाला भाव. सरकार देऊ शकत नाही भाव, कारण बिगर जनता सांभाळायचे ना. शेतकरी कमी आहेत, बिगर शेतकरीचे लय आहेत, त्यांना सांभाळायचं. शेतकरी मी याला हरकत नाही, घेणं देणं नाही सरकारला. या तर हे होते दगडू साळुंके पाटील. बघा, आता मी सुरुवातीला जी प्रस्तावना केलेली होती आणि रांगडा हा शब्दप्रयोग वापरलेला होता. म्हणजे रांगडेपणा काय असतो हे आता पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला यापुढच्या काळामध्ये कळेल. आणि रांगडा म्हणजे काय असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला ही रिंगणची ही जी लिंक आहे ती त्याला पाठवायची आणि या व्यक्तित्वाला रांगडेपणा म्हणतात असं त्यांना समजून सांगायचं. आता त्यांनी अनेक विषयाला हात घातले, अनेक विषयावर त्यांनी एवढं मोकळेपणानं भाष्य केलं. म्हणजे मनात कसल्याही प्रकारची तेढ किंवा डोक्यात काही राजकारण, काही दुष्टपणा, काही चालाकी असं न करता आपल्या ज्याही भावना होत्या त्या राज्यातल्या जनतेच्या समोर मांडण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. मला वाटतं हे सगळं ऐकून तुम्हालाही मनापासून खूप आनंद झाला असेल आणि तुम्ही या मुलाखतीवर मनापासून समाधानी असाल. तुम्हाला जर दादांचं बोलणं, दादांचे विचार आवडले असतील तर मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण द रिंगण लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा, भरपूर लोकांच्याकडे पाठवा. दादा, आज तुम्ही आमच्याशी मोकळेपणानं गप्पा मारलात, आपल्या मनातल्या सगळ्या भावना आमच्याबरोबर शेअर केलात, आम्हाला सांगितलात, त्याबद्दल टीम रिंगणच्या वतीने मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.